आणि यानंतर बघणार आहोत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली। आज ही बंदी सशर्त उठवण्यात आली आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मला मनापासून आनंद होतोय की सुप्रीम कोर्टानं बैलगाडा मालकांच्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूने आज निकाल दिला। 7 मे 2014ला बैलगाडा शर्यत बंद झाली। 2017ला तिन्ही राज्यांनी कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांनी आपापल्या विधानसभांमध्ये कायद्यामध्ये बदल करून बैलगाडा शर्यती चालू केल्या। त्याला फक्त महाराष्ट्राच्या हायकोर्टामध्ये आव्हान देण्यात आलं, मुंबई हायकोर्टामध्ये। बाकी ठिकाणी शर्यती अजूनही सुरळीतपणे चालू आहे। ह्याचा आधार घेऊन महाराष्ट्र राज्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी ही बाब मनावर गंभीरतेने घेतली आणि सुप्रीम कोर्टामध्ये मोठे वकील त्या ठिकाणी त्यांची नेमणूक केली। पशुसंवर्धन अधिकारी आणि सगळ्यांनी त्याला पाठपुरावा करून सुप्रीम कोर्टामध्ये गेले 3-4 सुनावण्या झाल्या। त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे महाराष्ट्राची बाजू मांडण्यात आली की बाकी राज्यात चालू आहे, आमच्याकडे का नाही, आम्हालाही तसा न्याय द्या, अशा प्रकारच्या बाजूवर सुप्रीम कोर्टानं सकारात्मक भूमिका घेऊन बैलगाडा शर्यती चालू करण्यासाठी काही अटी टाकून परवानगी दिली। त्याचं मी सुप्रीम कोर्टाचं मनापासून अभिनंदन करतो। या निर्णयानंतर आता तुमच्यामध्ये श्रेय घेण्यासाठी चढाओढ असेल। 2-3 पुढारी जे याच्यामध्ये सातत्यानं होते, तुम्ही असाल किंवा तुमचे प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे असतील, भोसरीचे विधानसभेचे आमदार महेश लांडगे असतील, हे फार आग्रही होते। तुम्ही सगळेच होतात, प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं या लढाईमध्ये योगदान दिलेलं होतं। तुम्ही काय दावा कराल, हे श्रेय नेमकं कुणाचं आहे की हे तुमचं सगळ्यांचं एकत्रित श्रेय आहे? या सगळ्याबद्दल तुमचं मत काय? ह्या चांगल्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या या बैलगाडा शर्यतीमध्ये श्रेयासाठी धडपड करणाऱ्यातला मी नाही आहे। संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना माहिती आहे की बैलगाडा शर्यतीच्या पाठीमागं कोण खंबीरपणे उभं राहिले आत्तापर्यंत। सगळी महाराष्ट्रातली जनता जाणते, तुम्ही सगळे जाणताय, त्यामुळं मला फारशी त्याच्यात काही चिंता नाही आहे। पण एवढं सांगेल की शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय आहे, बैलगाडा मालकांचा विजय आहे आणि सरकारनं, राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री यांनी जे निर्णय घेतले सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचा, त्यांचं श्रेय आहे, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन। तुमचं आणि सगळ्याच लढणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांचं, शेतकऱ्यांचं सुद्धा अभिनंदन। याचं कारण प्रचंड मोठी परंपरा असलेला हा खेळ होता। वेगवेगळ्या तांत्रिक मुद्द्यांमध्ये अडकून बैलगाडा शर्यती ह्या गेल्या जवळपास 9 ते 10 वर्ष बंद होत्या, त्या पुन्हा सशर्त सुरू होत आहेत। त्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। याचं कारण अत्यंत जिव्हाळ्याचा विषय सगळ्या शेतकऱ्यांचा सुद्धा होता आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे गेले कित्येक दिवस सातत्यानं वाट पाहिली जात होती। अखेर हा आज निर्णय आला। आणि यानंतर आपण बघणार आहोत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यावर नेमकी काय प्रतिक्रिया दिली। ही अतिशय आनंदाची बाब आहे, कारण गेले अनेक वर्ष ज्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू होत्या त्या शर्यती काही कारणांमुळे बंद झालेल्या होत्या। जवळजवळ 10 वर्ष बंद होत्या आणि गेले 10 वर्ष या शर्यती सुरू व्हाव्यात याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो। महाराष्ट्र सरकारने अतिशय चांगले वकील न्यायालयामध्ये सुप्रीम कोर्टात दिले आणि खूप वेळ युक्तिवाद झाला। त्या युक्तिवादामधून शेवटी आपण यशस्वी झालो आणि त्या बैलगाड्याच्या शर्यती सुरू झालेल्या आहेत। सर, काय शर्त वगैरे पण दिलेली आहे? अटी शर्ती या आधीच केलेल्या आहेत। माझी सर्व शेतकऱ्यांना एवढीच विनंती राहील की ज्या अटी शर्ती सरकारने घातलेल्या आहेत किंवा न्यायालयाने घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी त्याचं पालन करावं आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून ही खूप मोठी आणि खूप आनंदाची बातमी आहे। मी व्यक्तिशः त्याच्यामध्ये खूप आनंदी आहे। आणि राज्यातल्या महत्त्वाच्या बातमीनंतर आता आपण बघणार आहोत सॅनिटायझर हानिकारक आहेत का, किंवा लसी तुमच्या DNA मध्ये बदल करतात का, किंवा लसीकरण झाल्यानंतरही कोरोनाची लागण होऊ शकते का, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील। पण एका जागेवर तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतील, कारण नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोविड-19 विरुद्ध देशव्यापी लसजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। आणि त्या अंतर्गत तुम्हाला 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि तुम्हाला इथे कोरोना संदर्भातल्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, जी क्रॉस चेक केलेली असणार आहेत। त्यामुळे वाट न पाहता कोरोना संदर्भातले तुमचे प्रश्न या क्रमांकावर व्हॉट्सअप करा।
आणि यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतोय. जाताना महत्त्वाची आठवण, स्वतःची काळजी घ्या आणि मास्कचा वापर करा, सॅनिटायझरचा वापर देखील सुरू ठेवा आणि त्याचबरोबर बातम्यांच्या अपडेटसाठी यूट्यूबवर देखील या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यामुळे ते सबस्क्राईब करायला विसरू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.